असं माझ्यासमोर अन्याय घडतोय एखाद्या माझ्या आया बहिणींवरती ना, तर जर मी तिथे ज्यावेळेस जो निर्णय घेतला समज जाऊन कानफडीत ओढली, मग प्रशासन माझ्याकडे यायचं नाही. तुम्हाला निवडून कशाला दिलंय? जनतेचे प्रतिनिधी तुम्ही ना, तुम्ही प्रतिनिधी की नाही आमचे, तुम्हाला आम्ही निवडून दिले. तुमचं काम काय? याच्यावर स्टिंग ऑपरेशन घ्या ना, या खऱ्याचं प्रकरण मिटवायला फाशी द्या, चौकट बिक करा, याचा रांजीचा पाटील करा. बदमल झाला होता स्वराज्यामध्ये. आपण शिवरायांचा आदर्श घेता मंत्री, आता मी नाव घेतो, सेवक आहात ना झाले तुम्ही आमचे, सेवक आहात. तुमचं कार्य काय? जर असं घडतंय तर तुम्ही ते बंद करा ना, एकदाच मुळावच गाव घाला ना. महाराष्ट्रामध्ये प्रबोधनकार ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरेंचं आणि आचार्य आत्रेंसारखी परंपरा आहे. आपला नेता लायक पाहिजे ना, तर आपला हा जो संबंध समाज आहे ना, हा लायकवान पाहिजे. आपण 1000-2000 देऊन स्वतःची मतं विकतोय, आपण आपला मुंबई महाराष्ट्र विकतोय, परक्यांच्या झोळीमध्ये टाकतोय, उपरांच्या याच्यात टाकतोय, की तुम्ही कोणा मत दिलं होतं तुम्हाला माहित असेल. लायकवान होता का तो? होता. तुम्ही हसताय म्हणजे नक्कीच लायकवान असेल. अहो मला प्रश्न पडतो, काय करायचं? माझे 10 ठिकाणी चौकशा होतात. मग आपला मंत्री आपण त्याला निवडून देतो. अहो भाजीचं साधा आपण जुडी 10 वेळा तपासून घेतो. माझं नोट डाऊन करा. मी प्रोजेक्टमुळे हे बोलतोय की महाराष्ट्राचा नेपाळ सुद्धा होऊ शकतो आता या घडीला. बाकी मी कोणाची माफी नाही मागणार राज्यकर्त्यांची, अजिबात नाही. त्या अशोक खरात किंवा ते सगळे मंत्री नवरत्न सगळे तेल लावत गेले. बाबांनो आपलं कुटुंब कबिला सांभाळा. अजितदादा जाताना बोलून गेले, हो राजकारण सोडा, म्हणजे अजून पण तुम्ही ठरवा, बाकी काय नाही. बरं, पुढचा खरात प्रत्येक जिल्ह्यात तयार होणार नाही म्हणून काय करायला हवं? ठेचून काढायचे. उद्या असा कोणता, आता महाराष्ट्राला कळलंय की नाही हे बाबा 500 करोड कमवतोय, काय करतोय तो, मला सांगा. आपण शिवरायांचा आदर्श घेतो की नाही? जर तुम्हाला समोर तुमचं कळतंय अन्याय होतोय तुमच्या आया बहिणींवरती, मग आता सध्याच्या शिवभक्त म्हणतो की नाही आपण, मावळा म्हणतो की नाही आपण, आपला अधिकार काय? मेन जाऊन एक तर कायद्यानी नाही, कारण आपण आत्महत्या आपण भाषा करू शकत नाही. आता मी ठेचाची वगैरे भाषा केली, का केली माहितीये का? कारण की जर प्रशासनाला इथली व्यवस्था सांभाळता येत नसेल तर मग इथल्या जनतेला परवानगी द्या. अशोक खरात एवढं काम आजला, याला प्रशासनाचं पाठबळ होतं. बरं मग ज्या प्रशासनाचं पाठबळ होतं त्याला तरी ठेचून काढा ना. या महाराष्ट्राचा नेपाळ होणार नक्की. आज हा एक बाबा सापडलाय, जरा शोधा दादरमध्ये बघा, तिथं ते इथं लावलं जातं ते वशीकरण बाबा. मी एक दिवशी फोन सुद्धा केला होता. वशीकरण बाबाचे आपण बघतो, का बघतो माहितीये का? आपल्या लोकांना दाखल्या नाही राहिल्यात. आज जर समजा आपल्याला एखाद्या प्रकरणामध्ये वाटतं की बाबा माझा असं प्रकरण, मी माझा हातपाय गुतलाय, आपण जाणारच याच्यामध्ये. बरं हा बाबा तयार होऊ नये म्हणून काय? माझं तात्पर्य इतकंच आहे, एक तर महाराष्ट्र शासनाने आता ना हे काढावं. आता मी लय मोठ्या मोठ्या वार्ता मारतोय की महाराष्ट्राने याव करू, मला माहितीये प्रशासन आपलं सडलेलं आहे, काही करू शकत नाही, पण फक्त वार्ता मारतो आपल्या प्रशासनाला सांगायला की एक करावं. तुम्हाला जर असा कोण दिसला ना, तर प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ना कोण ना कोणतरी असतो एक सामाजिक कार्यकर्ता, किंवा मी तर म्हणतो अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्यकर्ते आहेत ना, हे त्यासाठीच आहेत की नाही. आता आमचं पर्टिक्युलर तेच काम आहे. आमचं स्वतः मी अभिमान समजतो, मी ज्यामध्ये आहे म्हणून कार्य करतोय. मग म्हणजे खूप काही कार्य नाही करत आहे, आमचे पदाधिकारी खूप मोठे मोठे आहेत, त्यांचे प्रचंड मोठे नाव आहेत. मग तुम्ही काय करा माहिती, यांच्याकडे जाऊन तुम्ही पाठपुरावा करा ना त्यांचा, जाऊन त्यांना कंप्लेंट करा. कायद्याने जे काय व्हायचं ते होऊ द्या. कायदा नाही ऐकला तर मग ज्याप्रमाणे निर्णय घ्यायचे ते तरुण निर्णय घ्यावे. मग फक्त तरुणांवरती केस नाही टाकायची. मग जर आम्ही उद्या जर मी ठरवलं ना, मला असं माझ्यासमोर अन्याय घडतोय एखाद्या माझ्या आया बहिणींवरती ना, तर जर मी तिथे ज्यावेळेस जो निर्णय घेतला समज जाऊन कानफडीत ओढली, मग प्रशासन माझ्याकडे यायचं नाही. मग जर मी चौटाळलो, समजा उद्या जर तरुण चौटाळला, हे बाबा मी रस्त्यावर सगळे नाही मारणार का? पण काय होईल, यांच्या मागे प्रशासन उभं आहे ना, जाऊन गोळ्या घालतील उद्या. आपल्या कलम 144 लावते महाराष्ट्रावरती. त्यामुळे याच्यावर आपण काहीच नाही करायचं, महाराष्ट्राने करावं. तुम्हाला निवडून कशाला दिलंय? जनतेचे प्रतिनिधी तुम्ही ना, तुम्ही प्रतिनिधी की नाही आमचे, तुम्हाला आम्ही निवडून दिले. तुमचं काम काय? याच्यावर स्टिंग ऑपरेशन घ्या ना, या खऱ्याचं प्रकरण मिटवायला फाशी द्या, चौकट बिक करा, याचा रांजीचा पाटील करा. अरे साधं नुसतं त्या बदमल झाला होता स्वराज्यामध्ये. आपण शिवरायांचा आदर्श घेता ते मंत्री, आता मी नाव घेतो, शिंदे झालंय, हे बाकीचे पी फॅमिली झाली, ज्या 3-4 राजे यांच्याकडे आहे ना, हिंदुत्वाचं तुम्ही सोडलं की नाही, विरोधक घ्या, सत्ताधारी घ्या, सगळे घ्या. तुम्ही आमचे राजे आहात, स्वतः राजे समजता तुम्ही ना, सेवक आहात ना झाले तुम्ही आमचे, सेवक आहात. तुमचं कार्य काय? जर असं घडतंय तर तुम्ही ते बंद करा ना, एकदाच मुळावच गाव घाला ना. अहो रडायला लागते महाराष्ट्रामध्ये. ज्या महाराष्ट्रामध्ये प्रबोधनकार ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरेंचं आणि आचार्य आत्रेंसारखी परंपरा आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी तर आहे ना अख्खा मंडप जाळला होता. प्रबोधनकार ठाकरेंनी, तुम्हाला उदाहरण सांगतो, माझी जीवनकथामध्ये प्रबोधनकार ठाकरेंनी काय केलंय, ठाकरेंनी बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, त्यांच्यासमोर एका छोट्या स्त्रीचा आहे ना, मुलीचा हे होतं, लग्नविवाह होत होता म्हाताऱ्यासोबत. प्रबोधनकारांनी तो उभा अख्खा मंडप जाळला. बाकी त्यांच्यावर काय कारवाई झाली, केसेस झाले, ते सगळं सोडून द्या. पण अशा विचारवंतांच्या महाराष्ट्रामध्ये, ज्या विचारवंतांच्या पिढीतनं हे सगळे आलेले आहेत, या ज्या फॅमिलीमधनं, ते समोर तुमच्या घडतंय.
म्हणजे मी पर्टिक्युलर विरोधकांबद्दल नाही बोलत आहे, सत्ताधिकारी पण त्याचेच, त्यात लायकीचेच सगळे. तुमच्या समोर घडतंय की नाही, तुमच्या आता पॉवर आहे, तुमच्यात हे सगळे लोकशाही की नाही, मग करा ना काहीतरी. याचं एक स्ट्रिंग ऑपरेशन व्हावं. मला आता बघा ना, ऑपरेशन टायगर चालू आहे म्हणतात, ऑपरेशन लोटस चालू आहे, ऑपरेशन कमळाबाई वगैरे जे काही सगळं सुरू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, ऑपरेशन घड्याळ चालू आहे, ऑपरेशन हात चालू आहे. मग एखादा असा स्टिंग ऑपरेशन व्हावं. अहो मी म्हणतो विकास आहे ना, रात्रीचं फ्री नेट देण्याने विकास नाही होत. हे जे काय सगळं चालू आहे की नाही, याच्यावर एकदाच मुळाला घाव घाला इतकंच मध्ये मी विषय ताणत नाही. कारण किती आपण बोललो इथे या खोलीमध्ये किंवा आपण या अशा कॅमेऱ्यासमोर प्रेक्षकांना बोललो, प्रेक्षकांना सुद्धा ते आपल्या सगळ्यांना माहिती की याच्यावरती काही होणार नाही, कारण आपले नेते सडलेले आहेत, भ्रष्ट मेंदू त्यांचे. महाराष्ट्रातल्या तरुणांना ह्या भ्रष्ट सिस्टीम विरुद्ध काय केलं पाहिजे असं काय वाटतं? मी आता भ्रष्ट म्हटलं नेते, मग तुम्ही बरोबर लिंक उचलली. मी काय म्हणतोय, या भ्रष्ट काय सिस्टीमवरती हा, भ्रष्ट सिस्टीम. मी पुन्हा तेच म्हणतो, जर तुमच्याच्यानी या महाराष्ट्राची न्याय नीतिमत्ता जर सांभाळली जाणार नसेल, तर मग आमच्या तरुणांच्या हातामध्ये कारभार द्या. आता मी अभिजित बिचुकले सारखं अजिबात बोलत नाहीये. आता मी तुम्ही म्हणा मी अभिजित सारे मोठ्या मोठ्या वार्ता मारतोय की बाबा याव करू त्याव करू, ह्याही करेंगा त्याव करेंगा, मी तसं नाही म्हणत आहे. मी काय म्हणतोय, आता मी एक साधा तरुण आहे की नाही, मला जर समोर दिसतंय हा की बाबा आपण निवडून दिलेले प्रतिनिधी सगळे आपले छान कार्य करतात असं मला वाटतंय, पण जर नाही होते यार मग हे व्हा ना, पाय उतारवा. सर्वसामान्य घरातनं जोपर्यंत एखादा नेतृत्व तिकडे जात नाही ना, तोपर्यंत सगळं असं सुरू राहणार आहे. आणि या भ्रष्ट नेत्यांवरती काय करावं, तर माझी हीच इच्छा आहे. आता ते ईव्हीएम घोटाळे करून निवडून येतात, तो दुसरा प्रश्न. पण कसं आहे माहिती का, लोकशाही राज्यामध्ये आहे ना, जर आपल्याला आपला नेता लायक पाहिजे ना, तर आपला हा जो संबंध समाज आहे ना, हा लायकवान पाहिजे. लोकशाही की नाही, आपल्या समाजात अरे आपण 1000-2000 देऊन स्वतःची मतं विकतोय, आपण आपला मुंबई महाराष्ट्र विकतोय, परक्यांच्या झोळीमध्ये टाकतोय, उपरांच्या याच्यात टाकतोय. लोकशाहीमध्ये हा संबंध हा जो आता मी स्वतः सुद्धा म्हणतो की मी स्वतः लायकवान पाहिजे, पण मला माहिती मी माझं मत बरोबर आहे माणसाला दिलंय, त्यामुळे मी स्वतः लायकवान समजेल. आता मी तुम्हाला उलट प्रश्न नाही करणार, पण तुम्ही तुमचं ठरवा की तुम्ही कोणा मत दिलं, सांगू नका की तुम्ही कोणा मत दिलं होतं. तुम्हाला माहिती असेल लायकवान होता का तो, होता का? आता मी तुम्हाला विचारतोय, होता? आता मी हसतोय म्हणजे नक्कीच लायकवान असेल. मी धरतो, मी तुम्हाला उलट प्रश्न नाही करत आहे. आपण मत कोणाला देतो ना याच्या आपला समज नाही. तुम्ही जर एखाद्या नालायक निर्लज्ज माणसाला तुम्ही मत देताय, ज्याच्यावर ऑलरेडी बलात्काराचे गुन्हे आहेत, अशाची माझ्याकडे रांग पडली. अहो तुरुंगात आपले मंत्री निवडून येत होते. आज मी 23 वर्षाचा तरुण आहे, हा आता मला 24 वर्ष लागेल मे मध्ये. मला जर साधं मिलिटरी, मी 89 मध्ये सुद्धा होतो, अहो साधं मला आर्मीत जायचं म्हटलं ना, क्रिमिनल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, याव सर्टिफिकेट, याव सर्टिफिकेट. बरं आज मी पदव्युत्तर आहे, माझं BM.Com पर्यंत शिक्षण झालंय. अहो मला प्रश्न पडतो काय करायचं, माझ्या 10 ठिकाणी चौकशा होतात. मग आपला मंत्री आपण त्याला निवडून देतो. अहो भाजीचं साधा आपण जुडी 10 वेळा तपासून घेतो, भाजी कशी आहे, उलटी आहे का पालटी आहे, भैया ऐसा कैसा भाजी दिया, त्याला आपण हिंदी फेकून मारतो. मेथी सडलेले का किडलेले बघतो. आपला नेताच किडलेला आहे, आपण त्याला निवडून देतोय. म्हणजे हसण्याचा मुद्दा काय माहिती का, हा जे आपले जे सामाजिक आहे ना, संबंध समाज हा लायकवान झाला पाहिजे. त्याआधी काय करायला पाहिजे माहिती का, ज्यांना महाराष्ट्राबद्दल काडी मात्र माहित नाही ना, त्यांच्या आधी सगळे अधिकार काढून घ्या. हा का पोचला माहिती का, खरंच सारखे प्रकरण का पोचले, भोंदूबाबू का पोचले, याच्या मागे ना कुठं काही ना करावं यामध्ये सगळ्यांची आपलीच चूक आहे. मी म्हणतोय आज बघा एवढं सगळं सुरू आहे. मी जास्त काय विषय लांबवत नाही की आज महाराष्ट्र एकही आंदोलन नाही याच्या विरोधामध्ये. अहो एवढ्यामध्ये आमच्या महिलांनी आंदोलनं घेऊन त्याचं टकोरं फोडायला पाहिजे होतं एवढ्यामध्ये, पण काहीच पडलं नाही ना. आपण फक्त बातम्या बघतो, हे होतं ते होतं. त्यामुळे मला इतकं मी म्हणजे इतकंच सांगेन माझ्या प्रेक्षकांना आणि म्हणजे शिवसाम्राज्याच्या सगळ्या प्रेक्षकांना, माझ्या प्रेक्षकांना सुद्धा मी इतकंच म्हणेल, बाबांनो हे बघा, हा महाराष्ट्र आहे ना पुरोगामी विचारांचा आहे. तुम्ही किती यांच्या पाया जाऊन तुम्ही डोके टेकवले की नाही, अहो साधं इथं म्हणजे काय म्हणजे विचार करा तुम्ही, एवढं सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तरी आपल्यातलं कोणीच काय आज काय बोलत नाहीये. त्यामुळे म्हणजे शिवसाम्राज्याचं घर तुमचं तर कौतुक आहे, म्हणजे तुम्ही इथे एवढी चर्चा केली. तिथं आम्ही मीडियामध्ये बघतो की नुसते भांडणं धिंगाणा चालू असतो. तर मग मुळात आता या महाराष्ट्रामध्ये एकही आंदोलन नाही. याच्यामध्ये आंदोलन काय व्हावे माहितीये का, एवढ्यामध्ये सगळ्या महिलांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातल्या म्हणजे म्हणत नाही कामधंदे सोडा आणि तिथं जाऊन तिथं ते अशोक करायचं ते खरात घरात कोणतं आहे तो तिथं जाऊन टकुरी फोडा, डोकी फोडा. पण निदान सगळ्यांनी एकत्र यावं या प्रकरणांमध्ये. आपण एखादा मंत्री 5 वर्ष निवडून दिला म्हणजे ते 5 वर्ष आपल्यावरती
करायला तयार, याचा अर्थ तसा होत नाहीये. आज स्वतःची पावर ओळखा, वाटत शनिवार रविवारी वेळ काढा, एखाद्या विचाराचा मंच ठरवा. एवढे राजकीय पुढारी पडलेत, तरुणांचे विचार घ्या ना. आज तुम्ही मला इथं बोलवलंय, काहीतरी असेल. आजवर मी एवढे मुद्दे मांडलेत, माझ्या कमेंटमध्ये तर फक्त धिंगाणाच चालू असतो. म्हणजे अंध भक्त जे काय असतात ते बोलत असतात. आज तुम्ही मला इथं बोलवलंय, काहीतरी तुम्ही माझे विचार घेतले. आता मी काय तुमच्या एवढं मोठं नाहीये, पण काहीतरी थोडेसे विचार घेतले तुम्ही. त्याचं मला वाटतं की ते विचारांचा मंच व्हावा महाराष्ट्रामध्ये, आणि तरुणांनी फक्त यादी काढावी की आपल्या या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे, ती जाऊन तुमच्या लोकप्रतिनिधी तोंडावर मारा आणि ते करून घ्या. बाकी खराताच्या नादा लागूच नका. मी म्हणतो हे खरात बिराचं प्रकरण काय म्हणजे त्याला फाशी द्यायला पाहिजे, राजता पाटील करा त्याचा. बाकी नाही काय या महाराष्ट्राचं, मी बाकी काय बोलू शकत नाही याच्यावरती. काळ खूप अवघड आहे, महाराष्ट्राचं नेपाळ होईल. मी वॉर्निंग नाही देते, पण सध्या महाराष्ट्रामध्ये परिस्थितीच आहे. वाटलं माझं नोट डाऊन करा. मी प्रोजेक्टमुळे हे बोलतो की महाराष्ट्राचं नेपाळ सुद्धा होऊ शकतो आता या घडीला. बाकी तुर्तास मी याच्या पुढे काहीच बोलणार नाही, कारण सगळं प्रशासन याच्यामध्ये चढलेलं आहे. तुम्ही फारच असे मला वाटते, तुमचं मला अभिनंदन. तुम्ही तुमच्या चेहरा हा जो दिसतोय, म्हणजे तुम्ही मला काही चुकीचा काही एखादा शब्द निघाला असेल तर मी खरं माफी मागतो. पण तुम्ही एवढे हे झालात, भावनिक झालात की काय राग आलाय माझ्याबद्दल असं तुम्ही बघताय. बघा माझे वैचारिक मत आहे, मी तुम्हाला सांगतो शिवसाम्राज्याच्या प्रेक्षकांना सांगतोय, माझं वैचारिक मत होतं. तुम्हाला माझा काय राग बिग आला असेल, प्रमोशन करू माझ्या चॅनलचं. हा, माझं युट्यूबवरती चॅनल आहे प्रज्योतमुळे. मला सवय कमेंटमध्ये माझ्या निघाणा घाला तुम्ही. मी प्रज्योत यांचे सुसंस्कृत न्यूज चॅनल आहे आपलं शिवसाम्राज्य, नाव शिवसाम्राज्य. हे माझं वैयक्तिक मत होतं, मी आज जे काय बोललोय. तुम्हाला जर काय पाहिजे, माझ्या कमेंट सेक्शन तुमच्यासाठी उघडे, तुमच्याला प्रत्येकाला उत्तर द्यायला, म्हणजे अंध भक्तांना सगळ्या उत्तर द्यायला मी समर्थ आहे. तर जर काय मी काय चुकीचं बोललो असेल तर मी माफी मागणार नाही. तुमची माफी मागेन मी, पण त्या राजकारणी माफी नाही मागणार. एकाची एवढं लायकी नाही, मी तुमची माफी मागेन. उलट तुम्ही आमच्याकडे यायला पाहिजे. मी तुमची माफी मागतो जर मी तुमच्या वयामानुसार मी काही चुकीचे शब्द बोललो असेल तर. बाकीचं सोडून द्या, बाकी मी कोणाची माफी नाही मागणार राज्यकर्त्यांची, अजिबात नाही. त्या अशोक खरात किंवा ते सगळे मंत्री नवरत्न गेले सगळे, सॉरी जाऊ दे, हे तुम्हाला बोलत नाही, पण सगळे तेल लावत गेले. बाबांनो आपलं कुटुंब कबिला सांभाळा. अजितदादा जाताना बोलून गेले, हो राजकारण सोडा. म्हणजे अजून पण तुम्ही ठरवा, बाकी काय नाही. बाकी सगळ्यांनी जय महाराष्ट्र. आणि सर खरंच धन्यवाद तुमचं, मनापासून धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल. जय शिवराय, जय शिवराय.